नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टी 2025 एक्झाम नुकतीच पार पडली. यामध्ये हा मुद्दा दुसरा आहे. पेपर माध्यमचा गोंधळ तर नाशिकला झालाच, पण हा दुसरा एक मुद्दा आहे की कोल्हापूरमध्ये पेपर फुडी करणारी टोळीच गजाआड करण्यात आलेली आहे. पेपर फुटीमध्ये बरेचसे मुख्याध्यापक, प्राचार्य आणि प्राध्यापक सुद्धा इन्व्हॉल्व होते. यावर्षी तुम्हाला माहिती असेल, असंख्य उमेदवारांनी फॉर्म भरले होते, ज्यामध्ये शिक्षक सुद्धा सामील होते. शिक्षकांनी सुद्धा बऱ्याचशा फॉर्म भरले आणि टी एक्झाम दिलेली आहे. सो यामध्ये हा जो गोंधळ घातलेला आहे, नेमकं हे प्रकरण काय आहे आणि सध्या परिस्थिती कशी आहे, त्याची माहिती आपण थोडक्यात घेऊया. त्याचबरोबर या टीटीची आन्सर की सह निकाल कधी लागणार, त्याचा एक थोडक्यात उहापोह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करूया. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करून चॅनल सबस्क्राईब करा. सो ह्या मुद्द्यांवरती आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी इग्नाईट अकॅडमीकडनं येणाऱ्या सिडनी 2026ची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅचेस चालू झालेले आहेत. या दोन्ही बॅचेस तुम्ही 1599 इन्क्लुडिंग GST मध्ये घेऊ शकतात. दोन्ही बॅचेसमध्ये सेम टीम अवेलेबल आहे. रेकॉर्डेड बॅचमध्ये काही विषयांचे लेक्चर रेकॉर्ड असल्या कारणाने ते लवकर तुम्ही बघू शकतात आणि स्पीडनी पण बघू शकतात. दोन्ही बॅचेसमध्ये तुम्हाला PDF स्वरूपात नोट्स आहेत, टेस्ट सिरीज अवेलेबल आहेत, अनालिसिस अवेलेबल आहे, डाऊट क्लिअरिंग सेशन पण अवेलेबल असणार आहे. सो आत्ताच बॅच जॉईन करण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये ॲप आणि बॅचची लिंक दिली आहे, आपण डाउनलोड करू शकता किंवा प्ले स्टोअरमधून इग्नाईट अकॅडमीचं ॲप डाउनलोड करून हवी ती बॅच परचेस करू शकता. अडचण असल्यास खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. आता बघा, पेपरला आलेली बातमी आहे 24 नोव्हेंबर 2025ला लोकमत पेपरने ही बातमी कव्हर केलेली आहे. कोल्हापुरात शिक्षकी पेशाला काळीमा, 4 शिक्षकांसह 9 जणांना अटक, 9 जण चौकशीसाठी ताब्यात, सूत्रधार साताऱ्याचा, 16 लाखांचा मुद्देमाल जप्त. हेडिंग आहे, टीईटीचा पेपर 3 लाखात, शिक्षकांची टोळीच जेरबंद. आता इथे शिक्षकच होते, शिक्षक स्वतः सामील होते. शिक्षकांनीच हे सगळं प्रकरण किंवा गैरफुटी करणं, पेपर फुटी करणं, गैरप्रकार करणं हे समोर आलेलं आहे. तो इथे बघायला मिळते 3 लाखात हे टीईटीचा पेपर विकत होते. आता या संदर्भात एक महत्वाचा मुद्दा, 3 लाखात प्रश्नपत्रिका विकणारे हे सगळे 9 जण आहेत, यांना पकडलेलं आहे. यामध्ये बघा, हे आहेत गुरुनाथ गणपती चौगले, राधानगरी आणि दुसरे जे आहेत ते आहे रोहित पांडुरंग सावंत. आता हे 9 जणांची नावं आहेत. परीक्षार्थ्यांना देत एजंटामार्फत पेपर. म्हणजे काय होतं, चौकशीत उघड झाले की साताऱ्यातील महेश गायकवाड हा या टोळीचा मुख्य सूत्रधार असून तोच टीईटी परीक्षेचा पेपर राहुल पाटील याला पुरवत असेत आणि पाटील हा स्वतः एजंट मार्फत परीक्षार्थ्यांना पेपर देत असे. प्रत्येक विद्यार्थ्याकडून 3 लाख रुपये आणि शैक्षणिक मूळ कागदपत्रे घेत असे पोलिसांना माहिती देताना सांगितले. म्हणजे 3 लाख आणि मूळ कागदपत्रे पण जमा करत होता. जेव्हा रिझल्ट येईल तेव्हा उरलेली अमाऊंट पण द्या असं पण सांगण्यात येत होतं. असं हे प्रकरण ह्या लोकमतनी कव्हर केलं. दुसरा जो आहे तो आहे 24 नोव्हेंबरचा पुढारी पेपर दिलेली बातमी आहे. टीईटी पेपर फुटी रॅकेटचा म्होरक्या महेश गायकवाडसह आणखी 9 जणांना अटक. गुन्ह्याची व्याप्ती वाढणार, फॉरेन्सिक पथक मुरगुडात, धागेदोरे हाती. म्हणजे कोल्हापूरमध्ये घटना घडलेली आहे आणि यामध्ये प्रकाश टाकला आपण तर काय महत्वाचा मुद्दा आहे, अनेक टोळ्या कार्यरत असल्याचा पोलिसांचा दावा आहे. ही एकच टोळी तर अनेक असू शकतात. टीईटी पेपर फोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या आणखी काही टोळ्या कार्यरत होत्या अशी माहिती समोर आल्याने पोलिसांनी तपास मोहीम गतीने राबवायला सुरुवात केली आहे. काही टोळ्यांनी शनिवारी रात्रीच काम फत्ते केल्याची चर्चा आहे. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे मोठे आव्हान असणार आहे. आता पोलीस ठाण्यामध्ये ह्या 9 जणांना आणल्यानंतर बघा किती लोकांनी त्या पोलीस ठाण्याच्या जवळपास गर्दी केली. आता गर्दी का बरं होते ते पण त्यांनी सांगितलंय. या प्रकरणात सर्वच पांढरे पेशी गुंतल्याने त्यांना सोडवण्यासाठी व अन्य मदतीसाठी राजकीय, शैक्षणिक व अन्य क्षेत्रातील लोकांची मोठी वर्दळ मुरगुड पोलीस ठाण्यात दिवसभर होती. कारण हे धागेदोरे खूप मोठ्या लोकांपर्यंत असू शकतात. या कारणास्तव यांना सोडवण्यासाठी किंवा यांना वाचवण्यासाठी बरेचसे लोक ह्या पोलीस स्टेशनच्या आजूबाजूला होती आणि ते सगळ्या क्षेत्रातली होती. राजकीय असेल, शैक्षणिक असेल किंवा अन्य क्षेत्रातली पण उपस्थित होती. आणि आता नुकतंच 29 नोव्हेंबरला परत पुढारी न्यूजपेपरने कव्हर केली बातमी आहे. त्यात टीईटी पेपर लीक केस, टीईटी पेपर फुटी प्रकरणातील प्राचार्य, प्राध्यापक निलंबित करण्यात आलेले आहे. मग त्यापैकीच 9 जणांपैकी हे होते. त्यामध्ये बघा, शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी पेपर फुटी प्रकरणी सोळांपूर तालुका राधानगरी येथील महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्य गुरुनाथ चौगले व बिद्री येथील एका महाविद्यालयातील तासिका
प्राध्यापक रोहित सावंत या संबंधित संस्थांनी धडक कारवाई करीत शुक्रवारी तत्काळ निलंबित केलेलं आहे. आता ही चौकशी पुढे अजून चालूच आहे. अजून काही टोळ्या सक्रिय आहे का याची माहिती पोलीस घेत आहे आणि ऑलरेडी ज्यांना अटकेत घेतले त्यांच्याकडनं जेवढी माहिती काढतात तेवढी माहिती काढली जाते. याच्याशी संबंधित धागेदोरे कुठपर्यंत आहे, मोठ्या लोकांपर्यंत आहे का, हे पण तपासलं जात आहे. तो मी याच्या पहिले सुद्धा पेपर घेण्याच्या अगोदर पण बोललो होतो की आता शिक्षण विभाग ही परीक्षा घेत असताना बऱ्याचशा गोष्टींची काळजी घेणार आहे. पण चोर ते चोरच, शेवटी सगळ्यांच्या पुढे जाणारे ते चोर. त्यांनी इथे सुद्धा पेपर फोडून विद्यार्थ्यांना पेपर वाटण्याचं काम केलं होतं. पेपर वाटणारा पण गुन्हेगार आहे, पेपर घेणारा पण गुन्हेगार आहे. सो विद्यार्थ्यांनी सुद्धा यामध्ये अडकायला नको पाहिजे. सो भविष्यात सुद्धा याची काळजी घ्या. यातनं तुम्हाला काही मिळणार नाही आहे. तुम्ही तात्पुरतं हे करायला जाल, पण भविष्यामध्ये तुम्हाला खूप मोठी इथे किंमत चुकवावी लागणार आहे. सो इथे बघू शकता तुम्ही, चांगले प्राध्यापक होते, चांगले मुख्याध्यापक होते, प्रभारी होते, चांगल्या पदावर कार्यरत होते आणि अशा कारणामुळे त्यांच्यावरती आता काळीमा लागला आहे, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे. सो यावरती अजून तपास चालूच आहे. पुढचे जसे मुद्दे पुढे येतील ते मी तुम्हाला सांगतोच. पण याच्यातनं मला सांगायचं असंच आहे, भावी शिक्षकांनो, विद्यार्थ्यांनो, जे शिक्षक आहे अशा गोष्टींना अजिबात बळी पडू नका. आपला अभ्यास करा, जितकं शक्य तितका अभ्यास करा, जितकं मिळेल तितकं पदरात पाडून घ्या. नाही जमत त्याच्यावरती काम करा, विकनेस काय शोधा, विकनेसवरती काम करा. पण अशा प्रकारे गैरमार्गाने तुम्ही कमवलेल्या गोष्टी तुम्हाला फार काळ टिकवता येत नाही. सो तुमच्या येणाऱ्या पिढीला सुद्धा तुम्ही मेसेज काय देणार, तुमच्या येणाऱ्या भावी पिढीला तुम्ही काय समजावून सांगणार. सो तुम्ही जर गिल्ट नसाल तुमच्यामध्ये तर तुम्ही चांगलं सांगू शकता. सो तुमच्यामध्येच गिल्ट असेल तर समोरच्याला तुम्ही काय सांगणार आहे आणि समोरच्याने तुमचं कितपत ऐकावं. सो अशा पद्धती या गैरमार्गापासून थोडेसे बाजूला राहा आणि योग्य मार्गाने तुम्ही पण चाला आणि इतरांनाही चालवा. भविष्यामध्ये येणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छा देतोच, पण अशा गोष्टी घडणार नाही याची आपण सगळेच काळजी घेऊ. आणि मग महत्त्वाचा मुद्दा विद्यार्थ्यांचा, सर आन्सर की कधी आणि निकाल कधी लागणार. बघा ही प्रोसेसमध्ये आहे. आन्सर की आतापर्यंत यायला पाहिजेच होती, पण ही सुद्धा खूप उशीर होत चाललेला आहे. तर या संदर्भात शिक्षण विभागाकडे आम्ही चौकशी करतो, तर आम्ही प्रोसेसमध्ये आहोत. लगेच आम्ही पुढच्या आठवड्यात लावणार आहोत असंच माहिती आम्हाला मिळत आहे. हा आठवडा संपून गेला आहे, पुढच्या आठवड्यात लागेल अशी अपेक्षा आहे. आणि निकाल सुद्धा आन्सर की लागल्यानंतर काही दिवसात निकाल पण लागत असतो. साधारणतः एक्झाम झाल्यानंतर 31 दिवसाच्या आत हा निकाल पण लावला जातो. मग ते कदाचित 10-15 दिवसात पण लागू शकतात किंवा 30 दिवसात लागण्याचे चान्सेस आहेत. कधी कधी 45 दिवसापर्यंत पण जातो, तो लागेल. मागणी एवढीच आहे विद्यार्थ्यांची, जी मी मानतोय की जर निकाल त्यांना कळला असता तर त्यांना CTTच्या एक्झामला किती फोर्सफुली अभ्यास करायचा हे पण कळलं असतं. तो निश्चितच पुणे परिषद यावरती लवकर निर्णय घेईल, कारण माध्यमांचाही गोंधळ झालाय नाशिकमध्ये आणि हा पेपर फुटीचा पण घोटाळा झालेला आहे. यावरती ते पण आता याच्यावरती निर्णय घेणार आहेत आणि परत आन्सर की देऊन मुलांना निकाल पण द्यायचा आहे. सो हे प्रोसेसमध्ये आहे, सगळं प्रोसेसमध्ये आहे, एवढंच आपल्याला ऐकायला मिळतंय. बघूया काय होतंय. पण या पद्धतीने जे गैरप्रकार करणारी टोळी आहे किंवा शिक्षक आहे किंवा उमेदवार आहेत त्यांच्यावरती काय कारवाई करावी, तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुम्ही जर अभ्यास करत असाल CT 2026चा तर दोन्ही बॅचेस तुम्हाला इथे अवेलेबल आहे. लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आणि रेकॉर्डेड हे घेण्यासाठी प्ले स्टोअरवरनं ॲप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा. काही शंका असेल तर खालच्या नंबरवरती कॉल करा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. आवडला तर लाईक करून शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा व्हिडिओ आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.